नगरपालिका अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। 33 पैकी 17 नगर परिषदांसाठी महिला आरक्षण आहे। अनुसूचित जातीमधील महिलांना आरक्षण जाहीर करण्यात आले। देऊळगाव राजा प्रवर्ग हा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नगरपालिका अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याची घोषणा झालेली आहे। नगरपालिका अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाले आणि यामध्ये 33 पैकी 17 नगर परिषदांसाठी महिला आरक्षण असणार आहे। अनुसूचित जातीमधील महिलांना आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। देऊळगाव राजा इथे महिला प्रवर्ग हा आरक्षित ठेवण्यात आलेला आहे। मोहोळमध्ये महिला प्रवर्ग आरक्षित आहे। तेल्हारा इथे सुद्धा महिलांसाठी तो आरक्षित ठेवण्यात आलेला आहे। ओझर, वानाडोंगरी, त्याचबरोबर भुसावळ, घुग्गुस आणि चिमूर, शिर्डी, सावदा या ठिकाणी महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे। तर एक महत्त्वाची बातमी आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने कंबर कसलेली आहे। कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। स्थानिक पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्वच जण कामाला लागलेले असताना आता नगरपालिका अध्यक्षपदासाठी सोडत जाहीर करण्यात आलेली आहे। 33 पैकी 17 नगर अध्यक्षपदासाठी महिलांना ते आरक्षण देण्यात आलेलं आहे। यामध्ये देऊळगाव राजा, त्याचबरोबर मोहोळ, तेल्हारा, ओझर याचा समावेश आहे। वानाडोंगरी, भुसावळ आणि घुग्गुस, चिमूर, शिर्डी, सावदा या ठिकाणी सुद्धा महिला प्रवर्गासाठी हे आरक्षित ठेवण्यात आलेलं आहे। सत्तेचाळीस महानगरपालिका आणि 147 नगरपरिषदा यांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत ही जाहीर सुरू झालेली आहे। आणि या संदर्भात पहिल्यांदा जे आरक्षण काढलं जात आहे ते महिलांसाठीचं काढलं जातं आहे। यामध्ये पहिल्यांदा अनुसूचित जाती महिला ज्या आहेत त्यांचं कुठं नगराध्यक्ष त्या होऊ शकतात या संदर्भातलं आरक्षण जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे। यामध्ये पाहायला गेलं तर देऊळगाव राजा असेल, मोहोळ असेल, तेलारा, ओझर, भुसावळ, चिमूर, शिर्डी, दिग्रस, अकलूज, बीड, शिरोळ या ठिकाणी या महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे। ज्यामध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यानंतर अनुसूचित जमातीमध्ये च्या महिलांच्यासाठीचं नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जे आहे ते पाहायला गेलं तर जळगाव जिल्ह्यातील भडगाव आहे, वणी, पिंपळनेर, उमरी, यवतमाळ या ठिकाणी जे नगरपालिका आहेत तिथलं आरक्षण आता हे महिलांसाठीचं असणार आहे। ज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या महिलांचा नगराध्यक्ष पदासाठीच्या जे जाहीर करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर इतर जे आहेत ते ओपन महिला ज्या आहेत किंवा पुरुष जे आहेत याच्या संदर्भातल्या ज्या सोडत आहे ती येत्या काळामध्ये समजेलच। तर त्या संदर्भातली सोडत आहे सध्या सुरू झालेली आहे। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या आदेशाखाली या संदर्भातल्या सोडती काढल्या जात आहेत आणि सर्वांनाच उत्सुकता आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून या नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाही आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी कोणतेही नगरसेवक नगराध्यक्ष नाही आहेत। त्यामुळं प्रत्येकाला उत्सुकता आहे की आपल्या नगरपालिकेचं नगराध्यक्षपद कोण असणार आहे आणि त्यानुसार आता या संदर्भातल्या कार्यवाहीला सुरू झालेलं आहे। दुसऱ्या 2 टप्प्यामध्ये ह्या नगरपालिकांच्या निवडणुकातील पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक होतील। त्यानंतर सर्व नगर परिषदेच्या निवडणुका होतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे राज्य निवडणुका आयोगाच्या वतीनं सांगितलं जात आहे। त्यामुळं या नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाची जी सोडत आहे ती सध्या मंत्रालयामध्ये सुरू आहे। अगदी धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या माहितीसाठी। तर 33 पैकी 17 नगर परिषदांसाठी महिलांना आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। तर आपण ग्राफिक्स मधून पाहतोय देऊळगाव राजा, मोहोळ इथलं नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे। त्याचबरोबर तेल्हारा, ओझर, वानाडोंगरी, भुसावळ, शिर्डी, सावदा, चिमूर, दिग्रस, अकलूज, बीड, शिरोळ या ठिकाणी महिलांसाठी नगराध्यक्षपद आरक्षित करण्यात आले।